नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर महाराष्ट्र कॅबिनेट मीटिंग, राज्य सरकारचा 12 वर्षानंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 12 वर्षानंतर तब्बल मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे व 6 धडाकेबाज निर्णय कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, महाराष्ट्र कॅबिनेट मीटिंग, राज्य सरकारचा 12 वर्षानंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय। पहा अपडेट काय सांगतोय महाराष्ट्र गव्हर्नमेंट कॅबिनेट डिसिजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज 1 एप्रिल राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक या ठिकाणी महाराष्ट्र कॅबिनेट मीटिंग घेण्यात आली आहे। या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत। आजच्या बैठकीत मंत्रिमंडळाने 6 महत्त्वपूर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे। यामध्ये साकळाई उपसा सिंचन योजना, राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण, अमरावतीमधील क्रीडा संकुल, अनुसूचित जाती उपवर्गीकरण निवेदन आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबतचा निर्णयाचा या ठिकाणी समावेश आहे। बघा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय। पहिला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी 1234 कोटी रुपयाच्या तरतुदीस मान्यता। सुमारे 32 अवर्षणग्रस्त गावांना लाभ होणार। 9700 हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार। हे झालं जलसंपदा विभाग। त्यानंतर दुसरा निर्णय आहे या मंत्रिमंडळ बैठकीतील महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापना। राज्यातील 54 नदी प्रदूषित पट्ट्यांबाबत पुनरुज्जीवन प्रकल्प राबवणार। हे झालं पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग। त्यानंतर तिसरं आहे अमरावती महापालिकेला क्रीडा संकुलासाठी मौजे नवसारी येथील 16,708 चौरस मीटर जागा महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग। त्यानंतर आहे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत निवेदन। या अर्जाबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती सामाजिक न्याय व विभाग। त्यानंतर भूमी अभिलेख विभागात आता भूकर मापक या पदाऐवजी परिरक्षण भूमापक पद, हे पद पदोन्नती व विभागीय भरतीद्वारे भरता येणार। राज्यातील भूकर मापक सहवर्गातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा। हे झालं महसूल विभाग। बघा, राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ। 8वी ते 12वीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। तब्बल 12 वर्षानंतर या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ। हे झालं दिव्यांग कल्याण विभाग। बघा, कॅबिनेट बैठकीत या ठिकाणी कोकणातील मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे विशेष मागणी। या कॅबिनेट बैठकीत मी उदय सामंत आणि अन्य मंत्र्यांनी मुख्यमंत्री साहेबांकडे आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने जी मदत केली होती त्या संदर्भात लोकांच्या तीव्र प्रतिसादाबद्दल या ठिकाणी माहिती दिली। मिळालेल्या मदतीनुसार फक्त 220 रुपये मिळत आहेत। ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याची आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिलेला आहे। कधीही मदत न मागणाऱ्या आंबा उत्पादकासाठी सरकारने उभं राहिले पाहिजे, त्यावर मुख्यमंत्री साहेबांनी अर्थ खात्यांच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले। मदत जास्तीत जास्त कशी करता येईल या संदर्भात आदेश पारित केले आणि येणाऱ्या काही दिवसात महायुतीचे सरकार आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूनं ताकदीनं उभा आहे, हे कृतीतून देखील निश्चित दिसून येईल असे देखील नितेश राणे यांनी सांगितलेलं आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने आजच्या या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।